नमस्कार, माझे नाव यशस्वी टिकरमजी फुले. मी इयत्ता आठवी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा तावशी आहे. मी तुम्हाला स्वच्छ भारत या प्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती सांगित आहे. आपल्या सभोवती आजूबाजूच्या परिसरात फळांच्या साली, कागदाचे तुकडे, झाडांचा पालापाचोळा इत्यादी वस्तूंना कचरा म्हणतात. या कचऱ्यांची विल्हेवाट लावण्यासाठी कचऱ्याच्या 2 प्रकारे वर्गीकरण करण्यात आले आहे. नंबर 1, ओला कचरा. निसर्गात जे पदार्थ किंवा वस्तू विघटनाद्वारे नष्ट होतात अशा कचऱ्याला ओला कचरा म्हणतात. उदाहरणार्थ, घरामधील वेगवेगळ्या झाडांचा पालापाचोळा, फळांच्या साली, भाज्यांची देठे, भाज्यांची साली इत्यादी वस्तूंचा समावेश ओल्या कचऱ्यात होतो. ओल्या कचऱ्याचा आपल्याला खत तयार करता येते. या खताचा उपयोग शेतीसाठी होतो. या कचऱ्यापासून गॅस तयार होते. नंबर 2, सुका कचरा. आपल्या परिसरात कागद, फुटका कप, कॅरी बॅग, तुटकी खेळणी, प्लास्टिकच्या वस्तू, खोके इत्यादी वस्तू दिसतात. या वस्तूंना सुका कचरा म्हणतात. सुक्या कचऱ्यापासून खेळणी, पेन, पेन्सिलची खोके अशा अनेक वस्तू बनवता येतात. अशा प्रकारे ओला कचरा व सुका कचरा यांची विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ ठेवू शकतो. भारत सरकारने स्वच्छ भारत हा कार्यक्रम सुरू केला. एक कदम स्वच्छता की ओर हा नारा दिला. आपण याचा पालन करून आजूबाजूचे परिसर स्वच्छ ठेवले पाहिजे. धन्यवाद.